स्वागत आहे तुमचं श्रद्धा म्हात्रे ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर। तर तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे वर्ष तुम्हाला खूप सुखाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो अशी ईश्वर चरणी प्रार्थना। आणि आज मी तुमच्यासाठी गुढीपाडवा स्पेशल हे एक शोभायात्रा आहे, एक पालखी सोहळा आहे आमच्या इथे हायलँड रेसिडेन्सी मध्ये। तर किती वर्ष झाली ते सोहळा आयोजित करतायत हे तुम्हाला मी सांगेनच, आणि त्या शोभायात्राची एक काय खासियत आहे हेही तुम्हाला सांगेन। तर तुम्ही माझ्या सोबत कंटिन्यू रहा।
जातो। तर कसा केला जातो, काय केला जातो हे तुम्हाला मी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला सांगतील। तर चला आपण त्यांना भेटूया। किती वर्ष झाली दादा आपल्या या मंडळाला आणि किती वर्ष झाली गुढीपाडव्याचा सोहळा आपण साजरा केला जातो? थायलंड महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचं 19वे वर्ष आहे आणि आम्ही प्रत्येक वर्ष गुढीपाडव्याची इथे आम्ही स्वागत यात्रा करतो। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी पण ही स्वागत यात्रा सकाळी सुरू झालेली आहे आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की ह्या सगळे जे टॉवर्स आहेत त्याच्यामध्ये कॉस्मोपॉलिटन सगळे सभासद असतात, त्या सर्वांना एकत्र घेऊन हिंदूचे आपलं आज राष्ट्र आहे त्याचा हे पहिला दिवस आहे तो साजरा करण्याचा आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। आणि या मंडळातर्फे आम्ही पूजागिरी, गुढीपाडवा, दिवाळी पहाट या संकल्पनेची सुरुवात या इथे हायलँड महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाच्या तर्फे 2013 पासून चालू झालेली आहे आणि आम्ही हे आता पुढच्या वर्षी आम्ही 20वे वर्षी जाणार आहोत। त्याबरोबर आम्ही महिला दिन पण इथे साजरा करतो। तर असे विविध कार्यक्रम आम्ही साजरे करतो। गणपतीमध्ये एक मंडळामध्ये लेडीजचा एक इव्हेंट असतो, डान्स प्रोग्राम असतो। तर अशा प्रकारे आम्ही वर्षभर असे काही कार्यक्रम आयोजित करतो ज्यामुळे ह्या ज्या आपली जी संस्कृती आहे ती जपली जाते, लहान मुलांना त्याच्याविषयी एक आवड निर्माण होते आणि त्याचबरोबर सगळेजण एकत्र गुढी गोविंदाने राहू शकतात आणि त्यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे। तुम्हाला आता दादांनी खूप छान माहिती दिली आहे। तर आता आपण त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण कंटिन्यू राहूया।
श्रद्धा मात्रे ब्लॉग्स बघायला.